खोलली आता गोणी बघू शकता, खोलली गोणी. नको पाडू भाऊ. भाऊ तू बी जाशील खोडाबर जाशील तू बी. माती बी पडायला लागलेली आहे. माती बी पडायला लागली. दुसरी घमेला भरून घेतली आणि गोणी पार अर्धी गेली, अर्ध्याचे थोडे जास्तही. गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर आपली आता पाळी आली आहे भुईमुगाला पाणी द्यायची. पाणी नाही, तुम्ही दररोज पाणी घेता. बरं, आम्ही दररोज पाणी घेऊ. आता पाणी दररोज पाणी द्यायचंय भुईमुगाला दररोज पाणी द्यायचंय. आता ह्या पाळीला खत आणून ठेवलेलं आहे. चला तर बघूत आता खत मारायचंय आता याला. मग करूत मोटर चालू. बागोरदाजीन भुईमुग भिजेलाय, त्यांचं झाल्यावर घ्यायचं. आता ती गेलीत मोटर बंद करून. आता घेतो मी खताची गोणी पडून एक घमेलं खताचं. चैतन्याला लावलंय आता कामाला, त्याला 12 मोडायला लावलंय. तर आता मला एक गोणीचं दोरे खोलायची, तर गोणी फोडायची. 15 खते 15 मोडायला लावाच लागेल. मग काय कामाला येईन मग. आता बघा निघला दोरा, अजून एक राहिला आहे. खोलली आता गोणी बघू शकता, खोलली गोणी. दोरी गोणी फोडून ठेवली. आधी मोटर चालू करून येऊत. बघूत पाणी किती राहिले. आत्ताच गोरदाजीने भिजून घेतलाय भुईमुग. त्यांनी कोळपीला इथं त्यांना मागच्या वेळेस म्हणलेलं इथं पाणी लई साचते. तर आता आलो मी. आता मोटर चालू करून वाडापासून केली मोटर चालू. आता बघूत पाणी आहे. मला वाटतंय एखादा परस पाणी असं ना असला तर माझा अंदाज म्हणजे 6-7 फूट पाणी. पण 5-6 सारे होतीत का नाही काय माहिती. इर लय बुजलेली गाळाने वाया पाणी आलं तर म्हणून. चला तर आता खत घेऊन जाऊत खाली. तर वावरात पाणी आलं आणि लगेच लाईट गेलेली. खत काढूस तर थोडं. हे बघा खत गोणीतून मोटर चालू करून आले. पाणी बंद झालंय. मोटरचा आवाज येतो, टाटरचा पार येतो बाईकला त्या वडापासून. बघा आपण आलो, मोटर चालू केली, वावरात पाणी गेलं, मागं लाईट गेली. आता लाईट काय येतच नाही, लाईट सगळी गेलेली. आता काय येईना. पण याचे नसले कुठाने बघा तुम्ही. आता येऊ माहीस मध्ये बाहुबली होणार आहे. आता येऊ बा पाणी खोडवावून आलेलं आहे. ती बघा खोड आली तुम्ही. तक 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 नसले कुठाने. मोर नदी आहे तसाच रापाटला त्याच्यात. मग कळण त्याला खोड काय त्याला नुसतं हालत आहे. नसले कोठाने इथं मोर नदी आहे आणि ते खोड पाडित नदीत. याला काय अक्कल आहे का? अरे तू जाशील आणि ते खोड घेऊन. अरे नको पाडू, लागन कुणाला खोड. इथं बाजूक नदीत पाणी. इथं पाणी बा कसली नदी झाली. याला खाली खोड काल पाडायचंय. याच्या पप्पाने व्हिडिओ बघितला मग याला कळ. नसले कुठाने कसे करतो आपटशीन बरं का तू. आधीच सांगतोय नको काय करू. बा ते पाडायला लागलंय खोड पार. पाडिणारे खोड. नको पाडू भाऊ. तू बी जाशील खोडाबर जाशील तू बी. माती बी पडायला लागलेली आहे. माती बी पडायला लागली. पाडीला खोड नदीत. याला डोकं नाहीशे. चांगलं खोड इथं होतं ते दिलं खाली पाडून. बा तुम्हाला टाकतो आता. इथं त्यांनी जल्लोष केलेला आहे. इथून पाडून टाकलं खोड. हे दिशील मला डोकं. लाईटीची वाट बघता पार इथं झोपलोय. मला 2 तास झाले थांबून. बघ रे लाईट आली का? बघू तर लाईट आली. यालाच 2-3 पैसे उठलेलं. मला आलाय कटाळा. तर काय म्हणावं लाईटीचे. 2-2.5 तास झालं लाईट आली. तर बघा आता लाईट काही आहे ना. आता मी भिजायचं राहून देतो. बघून जर थोड्या वेळात लाईट आलो तर आहे, नाही तर उद्या बघूत. अजून लाईटीला लाईट टाईम आहे. 4:15 वाजले तर 7 वाजता लाईट अशी. तर जर लाईट आली तर येईन दाऱ्या, नाही तर उद्या सकाळी 12 वाजता. हे बघा खडगुळराव आता चाललेत वाडीत आणि आपटलेले बी इथं. त्यांनी इथं खोड टाकलं खाली म्हणून
शेवटी दहा पाटलाय हो की बघा. 12 वाजता आलोय दुसऱ्या दिवशी. काल काय पिदिराला गेलो होतं, टाकलं नव्हतं म्हणून लाईट काय आली नाही आणि एकदा लाईटीचा बी 2 तास झटका होता. तर आलोय बा मी आता मोटर पिशी बघूत लाईट आली का नाही. 12 वाजल्यात अजून लाईट नाही आली. एवढं झालं आज जादा आले. काल उपासलं नव्हतं खरडून, अर्धी तशीच होती म्हणून आज पाणी जादा आहे. कालच्या पेक्षा काल खाली होतं, आज जादा दिसत असेल वर. लाईट आली आता, आलं पाणी. एक गमीला भरून घेतलंय खत. खालच्या वाटेव पाणी, हे वाफेल आणि खालच्या 1-2 वाफेल मारत खत. आता आलंय पहिल्या वाफेत पाणी. आता इकडची तिकड वाफा बा शेवटपर्यंत डायरेक्ट कडीपर्यंत हे वाफा. इकडते बा इकडते तिकड पर. आता तलाव भरत आहे. तलाव भरल्यावर मग पुढं पाणी. तर बा आता तलावाचा सारा सगळा भरलेला आहे. आता फोडायची 12 किंवा तलाव सगळा सारा भरलेला आहे. आता गेला बी खत मारून ठेवलेलं आहे. आणि आता खत आणावं लागेल बावा की पलीकडची वाफे राहिलेली त्याला 5 वाफ्यांना. पहिले हे 2 वाफे खत मारलेलं आहे. दुसरी गमेला भरून घेतले. गोणी पार अर्धी गेली, अर्ध्याचे थोडे जास्त आहे. बाजे खत दिसतंय, हे माती खत सारखं आहे. मातीत टाकलं तरी याच्यात आता खुरपिलेल्या ह्याच्यात दिसून बी आहे ना किती टाकले किती नाही. माती खत आहे बघा बा. आता खत शिपूत ह्या वाफ्याला. तर पहिले 2 त्याच्यात तर फोल्डे 12. पहिला झाला 1 वाफा देऊ. बाकी 5 राहिलेत खत मारायची घुत मारून. आणि बा हावरीला बी कशी फुलं आली. तर हावरीला सगळं फुलं आलेले आहेत की बा. 1 2 3 सारे खत मारून ठेवले आणि 2 राहिलेत मारायचे फक्त. आणि आता तिसऱ्या साऱ्यात फोडायची. तिसरं गमीला भरलंय आणि फक्त खालच्या आवट्यातला 1 सारा राहिलाय मारायचा खत. वरच्या आवट्यात पहिलं खुरपाणीचं खत होतं दाणेदार. आता दुसरा खुरपाणीचं खत आहे 15 पा. आता तुम्हाला दाखवलं दोन्ही खत. पहिलं मोठं होतं पहिलं पांढरं होतं. ह्याचं काही हिरगळं नाही ना. हे बघूत हे सगळं हिरगळून गेलं असणार आहे. आता राहिला फक्त खालच्या आवट्याचा शेवटचा वापर. आता वरच्या आवट्यात फोल्ड्याला आहे आणि 4थं गमीला घेतलंय भरून. आता एवढा गमीला सगळा भैमुख होईन खत मावट्यात. तिसरा साऱ्या फोल्ड्यावर गेलेली आहे लाईट. ते उली पाणी चाललंय खंडवण्याचं. लाईट नाही गेलेली, पाणी उपासलेलं आहे. पाणी सगळं उपासलेलं आहे. कुठं वर पाणी होतं पार इथं. केली मोटर बंद बा. पाणी उपासलंय. तर राहिलेत आपले आता 5 सारे. 5 नाही 5च राहिलेलेत आपले सारे. तर अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया म्हणजे सगळे 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.